प्रथम तर सर्वांचं खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप छान प्रतिसाद व्हिडिओजला देत आहात. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर आज सकाळी मला 7 वाजता जाग आला आणि माझ्यासोबतच सावी उठली. त्यामुळे मला असं वाटलं की माझा अभ्यास होणार नाही. पण मी तिला थोडं खेळवलं आणि नंतर तिला पप्पा आमचे उठलेले असतात सकाळी त्यांच्याकडे नेऊन दिलं आणि तेवढ्या वेळात मग मी हे करंट अफेअर्सचं वाचायला घेतलं. कारण कितीही झालं तरी रात्रीचं माझं करणं होत नाही आहे आणि खूप मागे राहायला नको म्हणून मग मी ते सिम्प्लिफाईडची 6 महिने आहे माझ्याकडे. तर त्यातलं अहवाल आणि निर्देशांक हा टॉपिक मला आज करायचा होता, तर ते करायला घेतलं. आता व्हिडिओजवरती कमेंट वाढल्या आहेत आणि बरेच जण बरेच प्रश्न विचारतात. गृहिणींचे मोस्टली क्वेश्चन असतात की कसं करायचं, काय करायचं, कुठून स्टार्टिंग करायची. नोट्स बाबतीतसुद्धा प्रश्न आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट नोट्स कशी बनवायची त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल, तर सर्वांनी नक्की पहा. तर हे जे करंट अफेअर्सचं पुस्तक आहे तर अतिशय छान साध्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि कमी शब्दांमध्ये आपल्याला मोजकी माहिती मिळते आणि आपल्याला जे PYQ आहे त्यावरून लक्षात येतं की कुठला टॉपिक आपल्याला करायला पाहिजे. तर ते टॉपिक आपण यातले निवडायचे आणि ते करायचे. तर इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणू की काय, तर कालचा माझा 2.5-3 तासाचा अभ्यास झाला होता आणि आज मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मला वाटलं की 10-15 मिनटं माझं वाचणं होईल. कारण सावी कधी खाली येईल सांगता येत नाही त्यामुळे. पण ती येईपर्यंत माझं बरोबर कालच्या एवढं म्हणजेच 21 मिनटं सकाळी वाचून झालं आणि असं वाटलं की आज आता चला कालच्यासारखी सुरुवात झाली आहे म्हणजे अभ्यास चांगला होईल. जे तुम्हाला माझ्या टाईमवरती दिसतंय तर तो माझा ॲक्च्युअल बसून केलेला स्टडी असतो आणि बाकीचं मी व्हिडिओ किंवा ऑडिओ ऐकून काही स्टडी करत असते तर तो मी या टायमरमध्ये काउंट करत नाही. म्हणजे ओव्हरऑल असा 3-4 तासाचा अभ्यास म्हणू शकतो आपण. 3 तास तर ॲक्च्युअल बसून होतोच आणि 1-2 तासाचे काही व्हिडिओ लेक्चर असतील तर ते ऐकत. कधी सावी झोपत असताना मी कानामध्ये हेडफोन टाकून ऐकते किंवा पोळ्या बनवताना ऐकते. इंग्लिशचेसुद्धा लेक्चर करत आहे मी तसेच. इंग्लिशसाठी मी करणार नव्हते पण मला असं वाटते की इंग्रजीनंतर माझं होणार नाही कारण माझा बराच गॅप पडला इंग्लिशमध्ये. त्यामुळे मग मी ते चालू केलेलं आहे. तर असा अभ्यास काहीसा चालू आहे आणि जेव्हा आपण हे पुस्तकं करत असतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं नेमकं होत आहे की नाही, आपण कुठे जात आहोत, आपण दिशाहीन भरकटतोय का, अशी भीती प्रत्येकाला वाटते. आणि जेव्हा भीती वाटते ना तेव्हाच आपल्याकडून कृती घडत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नका, घाबरा, कारण परीक्षा आहे, कॉम्पिटिशन आहे, तुम्ही अभ्यास त्याशिवाय करणार नाही. त्यामुळे मग चांगलं आपल्याला पॉझिटिव्ह राहून अभ्यास करायचा आहे. भीती वाटत असेल आणखी प्रयत्न वाढवा, आणखी रिव्हिजन वाढवा, आणखी सराव करा. त्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग यासाठी नाही आहे. त्यामुळे इतर कुणाचं ऐकून किंवा काही टेन्शन घेऊन की माझं ट्रॅकवरती नाही आहे, माझं असं नाही आहे, तसं नाही आहे, यापेक्षा क्वेश्चन पेपर काढा, सिलेबस बघा आणि आयोगाने जे विचारलेलं आहे ते आपण जे वाचतोय त्यामधून आपल्याला सोडवता येत आहे की नाही हे टेस्ट करता आलं की झालं. एवढं आपल्याला करायचं आहे. आता हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप उपयुक्त यासाठीही असेल की बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याकडून चुका होतात ना त्या मी तुमच्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत. तर वित्त आयोगावरती नेहमी प्रश्न असतो आपल्याला आणि मग वित्त आयोग आपल्या पॉलिटीच्या दृष्टिकोनातून पण कसा करायचा की तेव्हा त्याची शॉर्ट नोट्स कशी काढायची. तर पहा, एवढं जे माहिती दिलेली आहे तर ती मी एवढ्याशा चौकोनामध्ये काढलेली आहे. ही छोटीशी माझी डायरी आहे. तर यामध्ये पहा, संविधानाचा भाग 12, तर वित्त आयोग लिहायचं, त्याच्यापुढेच कलम, त्याच्या साईडला भाग, त्याच्यानंतर वर घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक आहे ते, त्यानंतर आणखी कोणत्या त्याची रिलेटेड शिफारशी असतील त्याखाली, स्थापना कोणाच्या मार्फत होते, त्यानंतर नियुक्तीसाठी कोणाची संमतीची गरज असते किंवा पगार वगैरे असतील एखाद्या पदाचे, तर ते छोट्याशा एखाद्या चौकोनामध्ये लिहायचं. आता हेच जर आपण चांगल्या अक्षरात की वित्त आयोग कलम 280 अंतर्गत येतो असं पूर्ण वाक्यात लिहिल्याने त्याचा काय फरक पडणार आहे मला सांगा. आणि जेव्हा अशी शॉर्ट नोट्स आपण काढतो तेव्हा ती आपली 2 मिनिटात वाचून होते आणि आपली रिव्हिजन होते. आणि माझी ही जी डायरी आहे ती तशीच मी शॉर्ट नोट्स काढून बनवलेली आहे. तुम्हाला सगळे टॉपिक कसे दिसत असतील, जसं मला समजतं, जसं मला योग्य वाटतं त्या पद्धतीने ही काढलेली आहे. त्यामुळे मला बरेच जण म्हणत होते की हे शेअर करा, पण हे मी लिहिलेलं, माझ्यासाठी लिहिलेलं ते मला लक्षात येईल. तुम्ही तुमची नोट्स तुमच्या हाताने तयार करायची आणि ती शॉर्टमध्ये तयार करायची. आपल्याला नोट्स विकायच्या नाही आहेत, आपल्याला नोट्सची पब्लिसिटी करून पुस्तक पब्लिश करायचं नाही आहे. आपल्याला त्या रिव्हिजनसाठी उपयुक्त आणायच्या आहेत आणि त्यासाठी त्या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. आणि काही विषय असे आहेत ज्याच्या नोट्स असणं गरजेचं आहे, जसं हे भूगोल आहे, याची आकडेवारी वारंवार वाचावी लागते. एवढं मोठं पुस्तक घेऊन बसणार आहे का तुम्ही? पुन्हा पुन्हा तुम्ही ते घेऊ शकणार आहात का हातामध्ये पुस्तक? तर अशी छोटीशी डायरी असली, कुठेही गेलो की त्या सहज आपण पाहू शकतो. आता असे मुलं मध्ये काहीतरी करतात माझे, तर इथे भूगोलाच्या मध्ये मी भारताची आणि महाराष्ट्राची अशी कंपॅरिझनमध्ये माहिती लिहिलेली आहे. ती वारंवार वाचल्या जाते. प्राकृतिकवरती बरेचसे प्रश्न आपल्याला दिसतात. मग अशा तुमच्या शॉर्ट नोट्स असल्या पाहिजे. ते डायरीमध्ये असो किंवा पेजेसवरती असो किंवा तुम्ही एखादी छोटीशी वही केलेली असो, तर त्यामध्ये एखादी शॉर्ट नोट्स अशा विषयांची असावी. इतिहाससारख्या विषयाची नसावी, विज्ञानसारख्या विषयाची खूप डीप होते ती नसली तरी चालते. मग जे विषय असे आहेत ज्यांची आपण सहज रिव्हिजन करू शकतो तर असे विषय आपल्याला करायचे. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं तसं पहा, इथे 21 मिनटं माझं
माझं वाचून झालं आहे. 2 ते 3 पेज माझे राहिले होते त्या प्रकरणातले, तर ते मी आता नंतर करेल. कारण सावी खाली आलेली होती आणि तिला साईडला बसलेलं असताना मला अभ्यास करता येत नाही. ती एक तर पुस्तक फाडते, नाही तर पेननी काहीतरी त्यावरती रेघोट्या ओढत असते. त्यामुळे मी इथेच माझा अभ्यास थांबवला आणि कामंसुद्धा माझी बाकी होती. त्यामुळे मग मी इथे स्टॉप केलं. आणि एवढं जरी केलं ना तरी एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असते आपल्याला सकाळी, आणि ते तुम्ही नक्की ट्राय करा. सकाळचा जर एखादा स्लॉट झाला ना तर पुढचा अभ्यास करायला आपल्याला तिथे आणखी मोटिवेशन मिळतं. त्यामुळे नक्की पहिला स्लॉट जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि इथं माझी सावी बसलेली आहे. काल तिने या ड्रेसवरती सगळं वरण सांडवलं. खूप मस्ती करायला लागली आहे ती आजकाल, पण मज्जा येते तिच्या मस्ती पाहून पाहून. आणखी इंटरेस्ट येतो आयुष्य जगायला असं म्हणा. आपली मुलंच आपलं मोटिवेशन मानायचं आणि त्यांच्यासाठी चांगलं आपल्याला लाईफ द्यायचं आहे, त्यासाठी काहीतरी करायचं. तर इथं आता दुपार झाली होती आणि सावीला मी वर पाठवलं होतं आणि माझा स्लॉट मी स्टार्ट केला होता. यामध्ये मी राहिलेलं जे माझं करंट आहे ते कंप्लीट केलं. त्यानंतर मात्र मी बूस्टर टेस्ट सिरीज सोडवलेली आहे. आज मी गणिताचं लेक्चर न करता टेस्ट सिरीज आधी सोडवण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यानंतर मी लेक्चर केलं. तर ते दोनही माझं करून झालेलं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एकत्र कुटुंबात असल्यावर आपल्याला काही बॉदरेशन असतात किंवा काही गोष्टी वेळेवर कराव्या लागतात, तसंच फायदाही होतो. आता मी एकटी असते तर इथे मला सावीला सांभाळावं लागलं असतं, परंतु तिला मी आता वर सोडून आलं. तिची काकू तिला सांभाळत होती, आईने तिला सांभाळलं आणि तेवढा वेळ मी माझं राहिलेलं जे आहे ते कंप्लीट केलं. आता हा जो वेळ असतो दुपारचा, तर आपल्याला असं वाटतं की दुपार म्हणजे भरपूर मोठा वेळ आहे, पण आपण जर का त्या वेळात गणित करायला घेतलं ना तर 1-2 तास कसे निघून जातात आपल्याला लक्षात येत नाही. आणि गणित हा असाच विषय आहे आणि तो रटाळवाण्या वेळेतच घ्यायला पाहिजे. दुपारची वेळ खूप चांगली असते गणितासाठी, कारण तेव्हा झोप येण्याचा काळ असतो किंवा आपल्याला आजूबाजूचे आवाज ऐकायला येतात किंवा काही ना काहीतरी आजूबाजूला चालू असतं. मग त्या काळात गणित करणंच चांगलं आणि त्याचा फायदाही आपल्याला मिळतो. माझं तरी गणित म्हणजे सावीसोबत असतानासुद्धा गणित करून होतं. ती जर खेळत असेल तर तेव्हाही मी करू शकते. थोडंसं कॉन्सन्ट्रेशनचा फरक पडतो म्हणा, पण तितकासा पडत नाही जर आपल्याला तो टॉपिक ऑलरेडी येत असेल तर. आणि जर एखादा नवीनच टॉपिक असेल तर तो मात्र आपण घेऊ नये, तो शांततेच्या काळात घ्यावा, जेणेकरून मग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. आता मला तुमच्यासोबत 21,000 बद्दल बोलायचं आहे. आता जो मी आज टॉपिक दिला होता ग्रुपवरती, त्यामध्ये दिला होता की वाहतूक व दळणवळण आणि उद्योग हा टॉपिक. आता हा टॉपिक जर आपण 21,000 मधून बघायला घेतला ना तर नुसते प्रश्न पाहायलाच 2 दिवस लागतील, इतके प्रश्न त्यामध्ये आहेत. परंतु तोच जर आपण सिम्प्लिफाईड म्हणजे जे स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे कंबाईनचं, तर त्यामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला अगदी कमी प्रश्न त्याच्यावरती दिसतात. म्हणजेच आपलं जे 21,000चं पुस्तक आहे त्यामध्ये राज्यसेवा मुख्यचे सुद्धा प्रश्न आहेत. मग मुख्यचे प्रश्न जर आपण पाहत बसलो तर आपल्याला असं वाटेल की आपला काहीच अभ्यास झालेला नाही आहे, आपल्याला एक निगेटिव्हिटी येईल. त्यामुळे काय करायचं, मुख्यचे फक्त प्रश्न पाहायचे, त्याचं उत्तर नोट डाऊन करायचं आणि तो एक पॉईंट म्हणून आपल्या नोट्समध्ये म्हणा किंवा काहीतरी ॲड ऑन करायचं आपल्या बुद्धीमध्ये म्हणा, जर तुम्ही वाचतच असाल नुसतं तर. आणि जे आपण करत आहोत ते स्पष्टीकरणाचं पुस्तक, तर त्यामध्ये ॲक्च्युअल आपल्याला गट ब आणि क चे प्रश्न फक्त दिसतात, तर ते आपल्यासाठी सफिशियंट आहे. तोच डाटा आपल्यासाठी सफिशियंट आहे. खूप डीपमध्ये आपल्याला जायचं नाही आहे, खूप PhD आपल्याला करायची नाही आहे. वेळ 3 महिन्यांचा आहे. 3 महिने गेले, 2च महिन्यांचा वेळ आहे असं समजा, आणि या 2 महिन्यांमध्येच आपल्याला करायचं आहे. मग त्यासाठी नेमकं करण्याची गरज आहे आणि ते नेमकं योग्य मार्गाने आणि योग्य वेळेत होणं गरजेचं आहे. आता हा जो आपला 15 दिवसाचा महिना उरला आहे, 15 नाही 10-12 दिवसच उरले आहेत या महिन्यातले. या 10-12 दिवसांमध्ये एक रीडिंग सगळ्या विषयांची झालेली असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी चांगले प्रयत्न करा, कुठेही भरकटू नका. आपलं जे काही स्पष्टीकरणाचं पुस्तक चालू असेल तेच कंटिन्यू ठेवा, टेन्शन घेऊ नका. दुपारच्या आता 2:30 वाजलेत आणि सावी आज सकाळी झोपली होती, म्हणजे लवकर उठली ती, तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत. आणि त्यानंतर मग ती लवकर झोपली 9-9:30ला. त्यानंतर ती लवकरच उठली अरण्य शाळेत जायच्या आधीच, त्यामुळे आता ती जागीच आहे. तिला मी वर पाठवलं आई आणि सुजातासोबत खेळायला. तर ती जोपर्यंत वर आहे तोपर्यंत आता मला अभ्यास करता येईल आणि ती खाली आल्यानंतर मग लगेच ती झोपणार सुद्धा. त्यामुळे मला आता कंटिन्यू असं वाटते की आज चांगला स्टडी करता येईल. तर आता माझं जे प्रकरण निवडलं होतं मी करंटचं, ते कंप्लीट झालेलं आहे. तर आता मी करंटच्या नंतर करणार आहे, एकतर मॅथ करेल किंवा आपलं GSचं करेल. तर GS माझ्यासोबत भूगोलाचं सुद्धा मला करायचं आहे. तर त्यातले कालपर्यंतचे जर टॉपिक माझे चांगले झालेले होते त्यामुळे ते मी केले नाहीत, परंतु आत्ता जे टार्गेट मी ग्रुपवर देते तेच मी करत असते. तर आजचं टार्गेट आहे पहा, करंटमध्ये आमच्या आहेत आज मी जे केलं अहवाल व निर्देशांक, त्यानंतर आपलं जे मॅथ्सचं आहे तर मॅथ्समध्ये नंबर सिरीज आहे आय थिंक, आणि आपलं जे हे आहे भूगोलाचं आहे, तर भूगोलमध्ये आहे उद्योग आणि दळणवळण. तर ते जास्त मोठं चॅप्टर नाही आहे त्याच्यामुळे ते आहे 2 एकत्र दिलेत, उद्योग वाहतूक व दळणवळण असे. आणि मग जर आपलं झालंच तर हिस्ट्रीचं जे आपलं कालचं आहे तर ते सोबत मी वाचतच आहे. तर हिस्ट्री मी असंच वाचतच करणार आहे, कारण हिस्ट्रीसाठी स्पेशल असं टार्गेट वाईज काही करत नाही आहे मी.
ते एक पुस्तक मला 1-2 वेळा रिवाईज करायचं आहे आणि सोबत मग आता आपले 21,000 मधले प्रश्न आज करणं गरजेचं आहे आणि आपलं जे काही कंबाईन एक्सप्लेनेशनचं बुक आहे तर त्यातून ते टॉपिक करणं, तर इतकं सगळं ठरलेलं आहे. तर पाहूया कितीपर्यंत यामधलं साध्य होतं. तर इथे पहा मला जवळपास 51 मिनिटं लागले होते आपलं सिम्प्लिफाईडचं एक प्रकरण करायला आणि हे प्रकरण जे आहे त्याच्यापुढे मी टाईम पण लिहिला की 51 मिनिटं पहिल्या रीडिंगसाठी जर का लागत असतील तर दुसऱ्या वेळेस किती वेळ लागेल तो मला मोजायचा आहे, ते म्हणून मी लिहिले आणि अशा प्रकारे माझं करंटचं एक टॉपिक झालेलं आहे. आता करंट मी याच पुस्तकातून करते असं नाही, मी मोस्टली व्हिडिओज ऐकते कारण तितकासा वेळ गृहिणींना मिळत नाही. त्यामुळे मग आपल्याला जर का करायचं असेल तर या पुस्तकातून तुम्ही करंट करू शकता. तर त्यानंतर मी माझं जे काही गणित होतं ते केलं, ते शूट करता आलं नाही कारण सावी मॅडम घरी आल्या होत्या. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो माझ्या आईकडे, माझ्या दादीला भेटण्यासाठी. सुजाताला तिला भेटायचं होतं. तर ही आहे माझी दादी, ही आहे माझी आई आणि सावी आणि आई यांचं असे चालू होतं. आई तिला कुंकू लावत होती कारण आम्ही संध्याकाळचं पूजेच्या वेळी गेलो होतो म्हणून. तर अशा प्रकारे आजचा हा व्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, काही क्वेरीज असतील तर त्या विचारा, मी माझ्या परीने त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेलच त्यासाठी एक छोटीशी छानशी कमेंट नक्की करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा